हॅलो सर्वांना नमस्कार. आज ही रील जी आहे ते फक्त जीवन आनंदी कसं जगायचं यासाठीची आहे. आणि ही रील बनवली म्हणजे लाईक करा, शेअर करा किंवा काहीतरी करा असा काही त्याचा उद्देश नाही. परंतु आजच्या धकाधकीच्या काळामध्ये आयुष्य हे निरामय, नीरस आणि उदास झालेलं आहे. एक प्रकारे पठार अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण झालेली आहे. पठार अवस्थेचं रहस्य किंवा पठार अवस्थेचं कारण आपल्याला जर पाहिजे असेल तर भौतिक सुविधांचा वापर जास्त वाढलेला आहे. त्याचबरोबर संगणक युग, इंटरनेट, मोबाईल, वायफाय, गाडीमध्ये वायफाय, स्पॉटीफाय असे विविध सुविधा आपल्याला उपलब्ध झाल्यामुळे अगोदर जे आपण पत्र आल्यानंतर एक एक तास वाचायचो, मित्रमंडळींना सांगायचो की मला हे पत्र आलेलं आहे, तो आनंद आज कुठेतरी हरवलेला आहे. कारण कोणतीही गोष्ट एका सेकंदाच्या आत आपण व्हॉट्सअप मेसेज किंवा फेसबुक मेसेजद्वारे करू शकतो. त्यामुळे जुनं ते सोनं म्हणतात ते काही खोटं नाही. आणि एक प्रकारे मोबाईलनी आपल्याला जुन्याकडे सुद्धा किंवा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी सुद्धा काही रील्स आहेत किंवा काही फेसबुकमध्ये आहे पुराणी यादे 80-90 की ते जरी आपण व्हिडिओ बघितले तरी आपण भूतकाळात रममान होतो आणि मग त्याप्रमाणे आपल्याला आनंद निर्माण झाल्यासारखा वाटतो. तर आनंदी जीवन जगायचं म्हणल्यानंतर पहिलीही गोष्ट अशी की भूतकाळात रमणं सोडून द्या आणि भविष्याचा विचार करणंही सोडून द्या. सध्या जे वर्तमान आहे ते वर्तमान व्यवस्थितरित्या जगणं म्हणजेच पुढच्या काळासाठी आपण दीर्घ आयुष्य होणे हे आहे. आणि स्पर्धा कुणाशी करू नका. दुसरा मुद्दा असा, समजा आपण 4 मित्र आहोत आणि 4ही मित्रांपैकी तिघाजणाकडे 4 व्हीलर, कुणाकडं बंगला, कुणाकडं बागायती शेती, परंतु आपल्याकडं काही नाही. तर त्याची तुलना आपण त्यांच्याबरोबर करू नये. कारण सक्सेस मेजर्ड बाय अदर्स म्हणजे दुसऱ्यांनी जर मोजलं तर त्याला सक्सेस म्हणतात, परंतु आपण स्वतः आपला आनंद मोजायचा असतो. ते अशा प्रकारे समजा 2 टाईम जेवण आपल्याला गेलं आणि पडल्या झोप लागली आणि सकाळी योगासनं वगैरे करून जर आपण निरोगी राहत असू तर त्या संपत्तीचा काही फायदा नाही. कारण बरेचसे धनवान लोक शेवटच्या काळात किंवा वार्धक्यामध्ये मुलांनी हाकलून दिल्यामुळे हलाखीची परिस्थिती जगताना दिसत आहेत. त्यांचे नाव घेणं उचित होणार नाही, परंतु आपण दैनंदिन जीवनात पाहतो. धन्यवाद. नंतर या पुढील व्हिडिओसाठी नंतर आपण भेटू.